डॉक्टर मेघना वासनकर, उपायुक्त प्रशासन, अमरावती महानगरपालिका। नागरिकांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीबद्दल कमी जागरूकता होती। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधीचा अभाव, स्वच्छता कामगारांचे अपुरे कौशल्य व प्रशिक्षण आणि तसेच असहकार इत्यादी आव्हाने आम्हाला प्रकल्प हाताळताना आम्ही महानगरपालिकेत अंतर्गत चर्चा करून प्रकल्पाची गरज समजून घेतली। तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नागरिकांची आवश्यकता देखील समजून घेतली। तसेच शहरात हा प्रकल्प राबवण्याकरता आम्ही त्याचा एक मसुदा तयार केला, कृती आराखडा तयार केला। प्रकल्पाच्या उद्दिष्ट पूर्तीबाबत नागरिकांचा प्रतिसाद देखील गोळा केला। त्याबाबत प्रकल्पामध्ये मुख्य क्रियामध्ये आम्ही घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम आयोजित केली। तसेच प्रभाग स्तरीय समित्यांची स्थापना, प्रत्येक प्रभागात रॅली आयोजित केली, पथनाट्य, स्वच्छतेच्या विषयावर आम्ही पथनाट्य प्रभागामध्ये वार्डामध्ये आयोजित केले। तसेच स्वच्छता कामगारांना मुद्रित गणवेश, टी शर्ट त्यावर देखील आम्ही स्वच्छतेचा लोगो त्याद्वारे देखील संधी देण्याचा प्रयत्न केला। तसेच जे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी आहेत स्वच्छतेबाबतीत त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं। या पद्धतीने अमरावती महानगरपालिकेमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला, कारण शहरातील स्वच्छतेत निश्चितच सुधारणा झाली। घरगुती कचरा गोळा करण्याच्या टक्केवारी देखील सुधारणा झाली, म्हणजे घरोघरी ओला सुका कचऱ्याचं जे आहे आणि घंटागाडी पण 90% 80% पर्यंत घरापर्यंत पोहोचली, त्यामध्ये सुधारणा झाली। ओला सुका आणि धोकादायक कचरा वेगळा करण्याची टक्केवारी देखील त्यामध्ये सुधारणा झाली आणि गृह कंपोस्टिंगची टक्केवारी देखील वाढली। कचरा शहरातील जे कचऱ्याचे संवेदनशील स्पॉट होते ते देखील कमी झाले। सुधारल्यामुळे निश्चितच स्वच्छता आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा आढळून येतं। आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक परिणाम घडतो। तसेच सर्व वयोगटातील लोकांचे सर्वच आरोग्य सुनिश्चित होतं। तसेच जलपुरवठ्याची गुणवत्ता देखील सुधारल्या जाते स्वच्छतेमुळे। ह्याच पद्धतीचा जर प्रकल्प आपण दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये किंवा इतर महानगरपालिका किंवा छोटा भाग घेतला नगरपालिकेत जर आपण हा प्रकल्प अंमलबजावणीमध्ये प्रभावाने केली तर त्याची पुनरावृत्ती करून आपल्याला जे इथे साध्य झालेलं आहे ते सुनिश्चित साध्य होईल। 100% नाही तर 70-80% जरी साध्य झाले तरी आपण निश्चितच आपली जलाची गुणवत्ता, आपल्या जमिनीची गुणवत्ता आणि नागरिकांची आरोग्य सुधारणा म्हणून आणू शकतो। धन्यवाद।